नमस्कार, स्वागत आहे तुमचं। आता आपण इथे कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर इथे आहोत। आणि आता तुम्ही हे पाहताय, इकडे भात शेती आहे आणि इथे समोर जे आता काढतायत ते आलं काढतायत। आल्याची जी शेती आहे, हे आल्याची रोपटे आहेत काय? हे अशा प्रकारे आलं जे काढलेलं आहे, आता आलं काढलं आहे। आलं काढल्यानंतर हे अशा प्रकारे काढलं आहे। खाली कसं यायचं? आता आपण खाली जाऊया। आल्याची जी शेती आहे, आले कशा प्रकारे होतं ते आपण आता इथे पाहणार आहोत। इथे आपण शेतीमध्ये चाललो आहोत। आल्याची शेती, आल्याची शेती आपण आता अशा प्रकारे हे भात आहे इथे आणि अशा प्रकारे ही शेती आहे। आपण जाऊया आपण आता तिथे। हे इथे पाहू शकता, हे असं हे आलं आहे। आपण जे आलं म्हणतो हे ते जे आलं आहे, काळ्या मातीतलं आलं आहे। हे पाहू शकता, छानपैकी ताजं ताजं आलं आहे। हे आल्याच्या राशी आहेत सगळ्या। आणि आता इथे काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नेमकी ही आल्याची शेती कशा प्रकारे केली जाते। नमस्कार। नमस्कार। या नाव कसं आपलं? अशोक पाटील। अशोक पाटील। तुमची आल्याची शेती आहे काही? हां, आले शेती। साधारण आता किती दिवसांनी आता तुम्ही आता शेतीचं हे काढलं? 18 महिने। 18 महिने। 18 महिन्यानंतर तुम्ही आता हे काढलं। हां, पण हे काय म्हणजे रोप होती ते आता कापली काय? रोपं होती बघा, नाही होती पात। हां हां, अशा प्रकारे रोप होती पात आहे बघ, इकडे दाखव। हां हां, कुठे? ही आलंच किती? हां, ते पण आलंच आहे। हां, ओके। आजी तुमचं नाव कसं? मालताई पाटील। मालुताई पाटील। हां, आजी तुमचं वय किती? माझं वय 73। अरे वा, आणि तुम्ही शेतात काम करता, आनंद वाटला तुम्हाला बघून? तुमच्यापासून अनेक महिलांनी प्रेरणा घेतली पाहिजे, अशा प्रकारे शेतात काम केलं पाहिजे। मातीशी आपली जी नाळ आहे ती तोडली नाही पाहिजे, सोडायची नाही नाळ। मातीशी आपलं जे नातं आहे ते अशा प्रकारे हे आजीने जपलेलं आहे, त्यांचं त्याबद्दल अभिनंदन। इथे आता तुमचं नाव कसं? अभय पाटील। अभय पाटील। तुम्ही काय करता? मी IT इंजिनियर। अरे वा, IT इंजिनियर असून शेतात राबताय। अरे फार म्हणजे कौतुकास्पद आहे, कारण IT इंजिनियर आता आपण फक्त सिटीमध्येच बघतो। इथे प्रत्यक्ष कुदळ घेऊन आलं काढण्याचं काम IT इंजिनियर करतायत। छान, बरं वाटलं। आपल्या भारताची प्रगती ही इथेच आहे, शेतीमध्येच आपली प्रगती आहे। छान वाटलं बघून। आता इथे आता नमस्कार, तुमचं नाव कसं? अंजना शिवाजी सुतार। तुम्ही हे आता काय करताय? आलं नीट करते। आलं नीट करताय। ते आजोबा आहेत, हे अशा प्रकारे ते आलं करतायत। नमस्कार। नमस्कार। नाव कसं तुमचं? विश्वास तुकाराम पाटील। विश्वास तुकाराम पाटील। ओके। तुम्ही आता आजोबा म्हणजे साधारण तुमचं वय किती? माझा आता 84। 84। अरे वा, तुम्ही पण शेती करताय। छान छान, बरं वाटलं। शेती ही केली पाहिजे आणि शेती ही आता काळाची गरज आहे। आता तुम्ही आता शेती आता किती वर्ष करताय आता ही? आता हे 9वी पासून शाळा सोडण्याची शेतीच आहे बघा। होय काय? आज साधारणतः हे आलं जे आहे ते किती एरिया किती आहे, किती गुंठ्यात लावलं? किती? हे 6 गुंठे क्षेत्र आहे। 6 गुंठ क्षेत्रात। 6 गुंठ क्षेत्रात किती आलं येतं? 3 टन। 3 टन। 3 टन येतं। 3000 किलो येतं। आणि अशा प्रकारे हे पाणी कुठलं आहे? विहिरीचं पाणी। तुमच्या स्वतःच्या विहिरीतलं आहे ना ते? अशा प्रकारे हे आलं काढता येते। आपण बघू शकता, फक्त आलं आपण आपल्याला बाजारात विकताना दिसतं किंवा फक्त ते फ्रेश दिसतं, मात्र त्या पाठीमागे जे कष्ट आहेत हे बघू शकता तुम्ही। मातीतून काढणं, ते पूर्णतः ढेकळातून काढणं, बघायला किती त्रास आहेत। उन्हात करावं लागतं, कष्टाशिवाय फळ नाही, त्याला म्हणतात असं आहे ते। हां, अशा प्रकारचं हे आलं आहे। 18 महिन्यांनी पीक येतं ना हे? 12 महिने येते। हां, खरं गेल्याची मार्केटला दर नसेल काढायला। मार्केटला आता सध्या मंदी आहे की दर त्याची आहे, कशी आहे? काय दर काय आता सध्या क्विंटल? हां, 50 रुपये। म्हणजे फार काय दर काहीच नाही आहे। दर वाढला पाहिजे। तुम्ही आता एवढं कष्ट करताय तर त्याला किमान दर मिळाला पाहिजे ना? मिळाला पण नाही। मार्केट
आम्ही पिकवायचं काम करायचं. हां हां हां. विकणारा म्हणजे तुम्हाला काय फायदाच नाही त्यामध्ये, सगळं म्हणजे फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे वास्तविक, तो कमी. कमी मिळतो फायदा. आता रिटेलला 120 रुपये किलो चालू आहे. हां हां. रिटेलला 120 रुपये दर चालू आहे. आम्ही होलसेलला 50-55 घालायला लागले. मग तुम्ही रिटेल विक्री का करत नाही तुम्ही? रिटेलला माल खपणं अवघड आहे ना. हां हां. म्हणजे स्वतः बाजारात लई तर लई 20-30 किलो खपते. आमचं रोज 200 किलो 500 किलो बरं. एवढं खपणं इम्पॉसिबल असतं. ही आता पूरक शेती म्हणून केली होती की कसं काय, म्हणजे भात शेती पण आहे? हे भात आहे ना इकडे. बरं. तुमचं एकूण क्षेत्र किती आहे, शेत किती आहे तुमचं, शेती किती आहे? तिथं 40 गुंठ आहे. 40 गुंठे. मग त्यामध्ये आता कुठे भात लावलंय आणि काय लावलंय? भात आणि आलं आणि हे आता पोकळा टाकलेला आहे. हे आता पोकळा. पोकळा म्हणजे हे आपलं पोकळ्याची भाजी करतो ती. पोकळ्याची भाजी. तिकडे ऊस आहे. हां तिकडे ऊस आहे. बरं बरं बरं. नाही, शेतामध्ये काम करणं म्हणजे फार म्हणजे कष्टाचं काम आहे ते, आणि त्याचाही मोबदला चांगला मिळणं अपेक्षित आहे, मात्र तो तसा मिळत नाही. ह्या तुम्ही आता मग आता काढून आता किती किती वेळानं विकणार, कसं काय? हे आता 2 दिवसानं मार्केट. 2 दिवसांनी का? सोमवारी मार्केट जाणार. 2 दिवसांनी हे का? अजून धुवा आता लागतं. हे धुणार, आता हे नीटवाट करून हे हे धुतलं धुवून जातं. क्लीन करणार हां क्लीन परत झाल्यानंतर वाळवणार. परत वाळवलं जातं. आणि त्यानंतर मग मार्केटला गेलं. पॅकिंग करून मार्केटला जाणार डायरेक्ट. मग बरं. कुठल्या मार्केटला? कोल्हापूर. कोल्हापूर मार्केटला. ओके ओके. आता ही कच्ची काय म्हणतात ते, कच्चं आलं हां. रॉ मटेरियल आहे सध्या. सध्या रॉ मटेरियल आहे. बरं माल बरं. तयार व्हायला अजून 1-2 उद्याचा दिवस होऊन परवा दिवशी उद्या संध्याकाळपर्यंत माल तयार होऊन झाला. उद्या संध्याकाळपर्यंत माल तयार होतो. ह्यो माल तयार होते असे. बरं बरं बरं. गोष्टीला आहेच का नाही हां गोष्टीला आहेच काय हो हो हो. संध्याकाळी या घरी. तयार माल घरात तयार माल तुम्हाला घरात बघायला मिळेल. सगळा. बरं कसा बरं. प्रॉडक्ट म्हणजे कसं शेतात आहे. लास्टला बाय प्रोडक्ट काय मिळते ते तुम्हाला घरात बघायला मिळेल. तुम्ही आता IT इंजिनियर म्हणजे आता किती विप्रोत आहे मी. विप्रोमध्ये आहात सध्या? मग तुम्ही आता सध्या सुट्टीवर आलात की वर्क फ्रॉम होम वर आहे. आता सॅटर्डे संडे सुट्टी आहे ना मला. वर्क फ्रॉम होम? बरं आहे. आणि तुम्ही शेतामध्ये प्रत्यक्ष राबता हे बघून आनंद वाटला, कारण हीच आमची म्हणजे मी जे व्हिडिओ करतोय, मी आतापर्यंत जे व्हिडिओ करतोय किंवा जो आता करत आहे, त्याचाही उद्देश हाच आहे की तरुणांनी शेती पुढे यावं. आणि काही तरुण येत आहेत, तुमच्यासारखे तरुण जे आहेत ते शेतीमध्ये येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि हेच खरं प्रगतीचं लक्षण आहे. आपली भारताची जी प्रगती आहे ती कृषीवर अवलंबून आहे. बरोबर. आणि तुम्हाला असं शेतात काम करताना बघून आनंद वाटला. तुम्हाला अशाच म्हणजे शुभेच्छा. उत्तरोत्तर तुम्ही असंच काम करत राहा. शेती जी आहे तुमची अशी नवीन नवीन प्रयोग करा आणि अशा प्रकारे छान काम करा. बरं वाटलं? हां छान वाटलं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. व्हेरी मच. ओके ओके थँक्यू. तुला अगोदर साईट जोडा आता.